तत्त्वमस्यादिलक्ष एकं नित्यं विमलमचलं सर्वारति साक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरु मांगीर महाराज की जय, सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय, ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। दशक 10 जगज्योती, दशक 10 आपला सुरू झालेला आहे आता. तर दशक 10 मध्ये समास पहिला, अंतकर्ण एक. श्रीराम सकळाचे अंतकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. श्रोते विचारतात की प्राणी मात्रांचे अंतकरण एकच आहे की ते वेगळे वेगळे आहे. सगळ्यांचं अंतकरण एकच आहे का वेगवेगळं आहे हे आपण निश्चितपणे आम्हाला सांगावे. प्रश्न केलेला आहे की अंतकरण एकच आहेत का वेगवेगळे आहेत हे आम्हाला तुम्ही काय करा सांगा. ऐसे श्रोत्याचे पुसिले अंतकरण एक की वेगळाले याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती. श्रोत्यांनी जो प्रश्न केला की सर्वांचं अंतकरण एकच आहे की वेगवेगळं आहे याचं उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावं असं समर्थ म्हणतात. समस्तांचे अंतकरण एक निश्चय जाणावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला. सर्वांचा अंतकरण एकच आहे हे निश्चितपणे जाणावे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे तो मी तुला सांगितला असं समर्थ सांगत आहेत की सगळ्यांचं अंतकरण एकच आहे निश्चितपणे जाणावं म्हणले हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि ते मी तुला इथं सांगितलं. श्रोता म्हणे वक्तयासी अंतकरण एक समजतासी तरी मिळेना एक एकासी काय निमित्त. यावर श्रोता वक्त्याला म्हणतो की महाराज सर्वांचं जर अंतकरण एकच आहे तर ते एकमेकाशी समरस का होत नाही. जर एक अंतकरण असेल तर समरस व्हायला पाहिजे. सगळ्यांचं अंतकरण एक म्हणल्यावर एकमेकाशी समरस ते का होत नाही बरं. एक जेविता अवघे झाले एक निवता अवघे निवाले एक मरता अवघे मेले पाहिजे होते की. श्रोता हुशार आहे तो विचारायला महाराज जर एक अंतकरण म्हणल्याच्या नंतर असं जर असेल तर एक जेवला असता तर सर्वांचं पोट भरलं असतं. एक शांत झाला असता तर सगळे शांत झाले असते. एक मेला असता सर्वच मेले असते. असं तर व्हायला हवं होतं मग का होत नाही. एक जर अंतकरण असेल तर एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लेखिकी ऐका अंतकरणाची ओळखी कैसी जाणावी. जगात एक सुखी आहे तर एक दुःखी आहे असं सगळ्यांना दिसून येतं का नाही. तर मग सर्वांचं अंतकरण एकच आहे असं कसं जाणावं. सगळ्यांचं एकच अंतकरण आहे असं कसं म्हणता येईल. सगळ्यांना सुख झालं एकाला सुख झालं सगळ्याला थोडंच सुख व्हायले. एकाचं पोट भरलं सगळ्यांना थोडंच पोट भरायला लागले आहे की नाही. एक मेलं की सगळे थोडेच मरायला लागले तर सगळ्यांचं अंतकरण एक कसं होईल बरं. जगी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना म्हणून हे अनुमाना येत नाही. आता जगात एक सुखी तर एक दुःखी असं दिसून येतं. सर्वांचं अंतकरण एक आहे असं कसं जाणावं. जगात प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये विचार वेगवेगळा आहे. एकाची दुसऱ्याशी पटत नाही म्हणून हे म्हणणं पटत नाही. तुम्ही जे सांगितले की सगळ्यांचं अंतकरण एकच आहे हे काही मला पटना झाले. कारण जर अनुभव घेऊन बघितला तर प्रत्येक गोष्ट भिन्न भिन्न यायला लागली आणि सगळ्यांचं अंतकरण एक कसं होईल बरं. एक म्हणल्याच्या नंतर मग एकानं जेवलं की सगळ्यांचं पोट भरायला पाहिजे होतं. एकाला दुःख झालं की सगळ्याला दुःख व्हायला पाहिजे होतं. एकाला सुख झालं की सगळ्याला सुख व्हायला पाहिजे होतं. असं होत नाही ना. अंतकरण एक कसं म्हणता येईल इथं. असं काय केलेलं आहे प्रश्न बर का. अंतकरण एक असते तरी एकाचे एकास कळू येते काही चोरीताच न येते
सर्वांचं अंतकरण एकच असतं, तर मग एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कळाला असता. मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवताच आली नसती ना. जर सगळ्यांचं अंतकरण एक जर असलं असतं तर मग सगळ्यांच्या मनाचा भाव प्रत्येकाला समजला असता ना. मग काही गोष्टी गुप्त ठेवायची काही गरज पडली असती का? नसती. अनुभवाला कुठे यायला ह्या गोष्टी. या कारणे अनुमाने ना अंतकरण एक हे घडेना. विरोध लागला जना काय निमित्त. यामुळं हा निष्कर्ष काही बरोबर वाटतच नाही. अंतकरण एकच आहे हे बरोबर वाटत नाही. जर असं असतं तर एकमेकात विरोध किंवा तक्रार का झाली असती? नसती ना झाली. एकमेकाची तक्रार कुणी केली नसती, एकमेकावर कुणी रागवलं नसतं, एखाद्या सगळे आनंदीच राहिले असते. एकच अंतकरण, एकाला आनंद झाला सगळ्याला आनंद. ऐकायला पण असं कुठं व्हायलंय? असं काही दिसत येत नाही, असं काही दृष्टीमध्ये पडत नाही. कसं म्हणता येईल अंतकरण सगळ्यांचं एक? सर्प डसावा येतो प्राणी भिवून पळतो, एक अंतकरण तरी तो विरोध नसावा. सर्प दंश करायला येतो आणि माणूस भिवून पळू लागतो. जर अंतकरण एक असते तर मग असा विशेष दिसला असता का? किंवा असा विरोध दिसला असता का? नसता ना दिसला. एक अंतकरण सगळ्या प्राणी मात्र्याचं म्हणल्यावर असा विरोध दिसला नसता. कुणी कुणाची हिंसा केली नसती, कुणी कुणाला मारलं नसतं अंतकरण एक म्हणल्यावर. कुणी कुणाचा विरोध केला नसता, सगळे आनंदाने राहिले असते. एकाला आनंद झाला सगळे आनंदी, एकाला दुःख झाले सगळे दुःखी. पण अशी काही प्रतीती येतच नाही. अंतकरण ह्या म्हणजे जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव जाणती कळा. ऐसी श्रोत्याची आशंका वक्ता मने चळू नका, सावध होऊन ऐका निरूपण. मग अशी श्रोत्याची शंका ऐकून वक्ता म्हणतो की श्रोत्याने आपलं मन द्विविधा होऊ देऊ नये. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सावध होऊन ऐकावं. जे आतापर्यंत प्रश्न केलाय ना की अंतकरण सगळ्यांचं एक कस काय, आम्हाला तर अनुभव येईना झालाय अंतकरण सगळ्यांचं एक आहे म्हणून. कारण सगळ्यांचे अंतकरण एक म्हणल्याच्या नंतर एकमेकाचं दुःख एकमेकाला सगळ्यांना झालं असतं. सगळे सुखी तर सगळे सुखी, सगळे दुःखी तर सगळे दुःखीच. एक जण जेवलं की सगळे जेवले, एक जणाला शांती प्राप्त झाली की सगळ्याला शांती प्राप्त झाली. पण असा अनुभव काही येतच नाही ना. कशाहून समजायचं एक अंतकरण? त्याच्यावर श्रोत्यांनी शंका घेऊन वक्ता काय म्हणतो आता की श्रोत्यांनी आपलं मन द्विविधा करू नका. आता मी जे सांगतो ते ऐका. अंतकरण ह्या म्हणजे जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव जाणती कळा. अंतकरण म्हणजे जाणीव होय. समर्थ अंतकरण कशाला म्हणायला लागलेत? अंतकरण म्हणजे जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. जी जाणल्या जाते ना ती जाणण्याची शक्ती. मग या जाणीवीमुळे आपल्याला देह रक्षणाचा उपाय सुचत असतो. जाणीव होती म्हणून आपल्याला देह रक्षणाचा सुद्धा उपाय समजत असतो, असं समजत इथे सांगायलेत. म्हणून जाणीव म्हणजे अंतकरण, आणि जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. आणि ह्या जाणीवीमुळेच काय होतंय? देह रक्षणाचा उपाय प्रत्येकाला सुचत असतो. सर्प जाणून डसवाला, प्राणी जाणून पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. आता बघा म्हणले, या जाणीवेच्या प्रेरणेने काय झालं? जाणीव प्रत्येकाची. अंतकरण म्हणजे जाणीव, आणि जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. त्यामुळं काय झालं? जाणीवेच्या प्रेरणेने सर्प डंख करण्यास येतो आणि त्याच जाणीवेच्या योगे तो माणूस दुसरीकडे पळतो. जाणीव होती म्हणून तो पळाला. जाणीव नसली तर त्याला पळता आलं असतं का? नसतं ना. मग या दोघांमध्ये
एक देहरक्षणाची जाणीव, म्हणजे दोघांमध्ये देहरक्षणाची जाणीवच प्रेरणा द्यायला लागलेली आहे. हे लक्षात घ्यावं. कारण जाणीव म्हणजे अंतःकरण इथं म्हणाले समर्थ बर का. दोहीकडे जाणिवेची पाहिले, तरी अंतःकरण एकची झाले. विचारिता प्रत्यय आले जाणीव रूपे. दोघांमध्ये जाणिवेची प्रेरणा असे आहे, म्हणून दोघांचे अंतःकरण जाणीव रूपाने एकच असले पाहिजे ना. असा प्रत्यक्ष अनुभव तर येतो का? जर जाणीव म्हणल्याच्या नंतर दोघांचं अंतःकरण एकच म्हणल्याच्या नंतर तिथं जाणीव बी सारखीच पाहिजे होती. भिन्न भिन्न का जाणीव? जाणीव रूपे अंतःकरण, सकळाचे एक हे प्रमाण. जीव मात्रास जाणपण एकची असे. आता बघा इथं सांगायले, जाणीव रूपाने सर्वांचं अंतःकरण तर एकच असतं, म्हणजे प्रत्येक जीव मात्रात जाणीव एकच असते. सगळ्यांमध्ये जाणीव सारखीच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. पण आता भेद कुठं येतो? एक दृष्टीचे देखणे, एक जिव्हेचे चाखणे, एकने स्पर्शाचे वास घेणे, सर्व त्रास एक. डोळ्याने पाहणे, जिभेने चव घेणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, इंद्रियांच्या क्रिये मागील प्रेरणा देणारी जाणीव सर्वांची एकच आहे. डोळ्याने पाहणं सगळ्यांचा हेतू एकच आहे. सगळेजण पाहतातच, सगळ्यांचे डोळे सारखंच काम करतात. जिभेने चव घेणे, सगळे चव घेतात का नाही? सगळ्यांची जिव्हा सारखीच चव घेते का वेगवेगळी? ऐकणे, सगळं सारखेच ऐकतात ना. स्पर्श करणे, ते स्पर्श बी सगळ्यांना सारखाच. वास घेणे, गंध सगळ्यांना सारखाच. या इंद्रियाच्या क्रिये मागील प्रेरणा देणारी काय आहे तुम्हाला? केवळ जाणीव. जाणीव म्हणून सर्वांची एक आहे असं सांगितले. पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वालागी एकची आहे. पशु असू द्या, पक्षी असू द्या, किडा मुंगी, किंबहुना जगात जन्माला आलेला जीव, या सर्वांना जाणीव एकच असते. सगळ्यांची जाणीव कशी आहे? एकच आहे, सारखीच आहे. सर्वास जळ ते शीतळ, सर्वास अग्नी ते जाळ, सर्व अंतःकरण केवळ जाणीवळा. मग इथं समर्थ सांगतात, सर्वांना पाणी गारच लागते, अग्नी उष्णच लागतो. याप्रमाणे सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव एकच आहे असं सांगायचे समर्थांना. आवडी नावडे ऐसे झाले, तरी हे देह स्वभाव वरी गेले, परंतु हे कळू आले अंतःकरण योगे. प्रत्येकाची आवड निवड ही ज्याच्या त्याच्या देह स्वभावानुसार असते, पण प्रत्येकाला तिचं ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणाच्या योगाने होते. आता इथं आवड निवड देह संबंधाने झाली म्हणले, देहाच्या स्वभावामुळे आवड निवड झाली, पण जाणीव सगळ्यांची सारखीच. सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चय निश्चयात्मक, जाणती याचे कौतुक चौकडे. मग समर्थ सांगतात, तेव्हा सर्वांचे अंतःकरण एकच, हे आता अगदी पक्के निश्चित झाले. कसं? हेच नवल आपल्याला जगात सर्वत्र पाहायला मिळतं की सगळ्यांची जाणीव सारखीच आहे. देह स्वभावामुळं कार्य भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाला तिचं ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणामध्ये व्हायच लागले. म्हणजे जाणीव कशी आहे? सगळ्यांची सारखीच आहे, पण देह स्वभावामुळे व्यवहार कसा आहे? भिन्न भिन्न आहे, असं इथं समर्थ सांगायलेत बरं का. इतुके न फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणणे तितुके ऐका अंतःकरणाचे. आता इतकं सांगितल्यावर श्रोत्यांची शंका फिटली. आता श्रोत्यांनी उगीच तर्क काढायचा नाही की जाणीव म्हणजे जाणणे हे एक अंतःकरणाचेच असते. जाणीव म्हणजे काय आहे? जाणणं कुणाचं आहे? अंतःकरणाचं आहे. जाणून जीव चारा घेती, जाणून भीती लपती, जाणून या पळवणी जाती प्राणी मात्रा. किळा असू द्या, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे अंतःकरण एकच आहे. या गोष्टीचं कौतुक प्रत्येकाने अनुभवायला
अनुभवाने जाणावे. कारण काय जाणीव, अंतःकरण म्हणजे काय हे अगोदर बघा. अंतःकरण मध्ये जाणीव सांगितली, आणि जाणीव ही कशी आहे, ए टू झेड मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांची सारखीच आहे. जाणणेपणा हे सगळ्यांचा कसा आहे, सारखाच आहे, वेगळा नाही. म्हणून अंतःकरण एक, असं समर्थांचं म्हणणं आहे. थोर लहान तरी अग्नी, थोडे बहु तरी पाणी, न्यून पूर्ण तरी प्राणी, अंतःकरणी अंतःकरण जाणती. आता अग्नी लहान असो वा मोठा असो, पाणी थोडे असो की पुष्कळ असो, पाणी ते पाणीच व अग्नी ते अग्नीच असते. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यात जाणीव कमी असो वा अधिक असो, सर्व प्राणी अंतःकरणानेच जाणत असतात. कमी अधिक प्रमाण होईल, पण जाणीव कुठून यायला लागली, अंतःकरणामधून. कोठे उणे कोठे अधिक, परंतु जिन समासला जिन समासला एक, जंगम प्राणी कोणी एक, जाटिल्या विण नाही. आता काही प्राण्यात जाणीव कमी असते, तर काही प्राण्यात ती जास्त असते. तिचं मूळ स्वरूप एकच आहे. जरी कमी अधिक असेल तरी स्वभाव मात्र एकच, मूळ स्वरूप मात्र एकच. कोणीही हालचाल प्राणी अंतःकरणाशिवाय असू शकत नाही. आणि ज्याला अंतःकरण आहे ते कुठे हालचाल करते. अंतःकरण आहे ते हालचाल करते, त्या ठिकाणी जाणीव आहे, असं इथं समर्थांना सांगायचंय. जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण विष्णूचा अंश जाण, विष्णू करीतो पाळन, येणे प्रकारे. आता बघा, समर्थ म्हणतात अशा प्रकारे जाणीव म्हणजे अंतःकरण. अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अशा प्रकारे विष्णू हा विश्वाचा पालन करता आहे का नाही, आहे. नेनता प्राणी संवारतो, नेनीव तमगुण बोली जेतो, तमगुणे रुद्र संवारितो, येणे प्रकारे. ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते, ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते, त्या प्राण्यांचा नाश होतो. म्हणून तमगुणाचे लक्षण नेणीव सांगितलं. अशा रीतीने रुद्र तमगुणाने संहार करतो, आणि जाणीव ही सत्वगुणाची. आणि जिथं जाणीव नाही तिथं तमगुण आला. म्हणजे नेणिवेच्या ठिकाणी काही जाणीव काही नेणीव, हा रजगुणाचा स्वभाव. जाणता नेणता जीव जन्मास येतो. थोडी जाणीव आणि थोडी नेणीव रजगुणाचा स्वभाव आहे. जाणीव बी आहे, नेणीव बी आहे, ते रजगुणाचा स्वभाव. जाणीव नेणीव युक्त जीव पुन्हा जन्माला येतातच. ज्याच्या ठिकाणी हे आहे त्याच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा काय आहेत, तर जन्म. जाणणे जाणिवेने होते सुख, नेणिवेने होते दुःख. सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे. जाणिवेने सुख होत, जाणिवेने सुख अनुभवाला मिळतं, नेणिवेमुळे दुःख भोगावं लागतं. जाणीव आणि नेणीव, ज्ञानानं सुख व्हायले, अज्ञानानं दुःख व्हायले. म्हणून जीव जन्माला आला की त्याला सुख दुःख हे दोन्हीही भोगावं लागतं. सुख दुःख हे प्रत्येकाला भोगावं लागायले का नाही, लागायले. जाणण्याने नेण्याची बुद्धी, तोची देही जाणावा विधी. स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी, उत्पत्ती करता जाणीव नेणिवाची बुद्धी. हाच देहात ब्रह्मदेवाचा अंश जाणावा. जाणीव आणि नेणीव ही काय, अशी जी बुद्धी आहे ती ब्रह्मदेवाचा अंश. स्थूल देहात पुत्रादी उत्पन्न करणारा जो रजगुण, तोच ब्रह्म असे निश्चितपूर्वक समजावा. ऐसा उत्पत्ती स्थिती संहार, प्रसंगे बोलिला विचार. परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा. या प्रसंगाच्या निमित्ताने उत्पत्ती स्थिती संहार याचे विवेचन केले, परंतु त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग याबद्दल आपलं मन निश्चित केलं पाहिजे, असं समर्थांचं म्हणणं आहे. इति श्रीदास बोधे श्री कृष्ण संवादे अंतकरण एक नाम समास पहिला समाप्त. आता दशक 10 समास दुसरा. देह आशंका. स्वामीने विचार दाखविला,
येथे विष्णूचा अभाव दिसून आला, ब्रह्म विष्णू महेशाला उरी नाही. श्रोते येथे म्हणायला लागले, प्रश्न करायलेत की महाराज, स्वामींनी मागील समासात आपल्या स्थूल देहातही ब्रह्म विष्णू महेश आहेत असा विचार बोलून दाखवला आणि आपल्याला स्पष्ट करून दाखवलं की स्थूल देहामध्ये ब्रह्मा विष्णू महेश कसे आहेत. अंतकरणाच्या रूपाने विष्णूचा अंश सांगितला, ऐक नाही, जी बुद्धी आहे तिच्या रूपानं ब्रह्म सांगितलं आणि सहाराच्या रूपानं महेश सांगितला. मग असा जो विचार बोलून दाखविला होता, पण आपल्या शरीरात तर ते दिसून येतच नाही, तसा अनुभवही येत नाही. मग ते अनुभव आला पाहिजे आम्हाला की ब्रह्म पण आहे, विष्णू पण आहे, महेश पण आमच्या देहामध्ये. ते कसं आहे? उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्म विष्णू महेश्वर याचा पाहता विचार प्रत्यय नाही. आता बघा, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जे आहेत तिघ जण, एक उत्पत्ती करता, एक स्थिती आणि संहार करता. ब्रह्मदेव उत्पत्ती जगताची करतो, विष्णुदेव सगळ्यांचं पालन करतो आणि महेश सगळ्यांचा संहार करत असतो असं म्हटले जातं. पण तसा अनुभव मात्र येतं का? नाही. देहामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे उत्पत्ती स्थिती संहार करतात असं जरी म्हटलं जातं, पण तसा अनुभव येतो का? येत नाही. ब्रह्म उत्पत्ती करता चौमुखाचा येथे प्रत्यय नाही त्याचा, पाळन करता विष्णू चौभुजाचा तोही एकोने जाणो. आता बघा, इथं सांगायला लागलेले आहेत की उत्पत्ती करता ब्रह्म चार मुखाचा असे म्हटलं जातंय. ब्रह्माला चार मुख आहेत, पण तसा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतच नाही ना हो. पालन करता विष्णू त्याला चार भुजा आहेत असेही ऐकवितात, पण प्रत्यक्ष अनुभव कुठे? अनुभव नाही ना आम्हाला. महेश संहार करीतो हाही प्रत्यय ऐसा कैसा येतो, लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला. महेश संहार करतो तो कसा? हाही प्रत्यक्ष अनुभव नाही आम्हाला. लिंग पुराणात शिवच उत्पत्ती स्थिती आणि लय करता आहे असं सांगितले. मग त्या पुराणातील हा महिमा ही विचित्रच वाटायला लागलाय. तिथं तसं सांगितलं, इथं असं सांगितलं, ऐक नाही, असं भिन्न भिन्नत्व आम्हाला दिसायला लागलेलं आहे. म्हणजे हे सगळं आम्हाला विचित्रच वाटायला लागलंय. समर्थ सांगतात, मूळ मायेस कोणी केले हे तो पाहिजे कळले, तिही देवाचे रूप झाले लीकडे. आता बघा, मूळ मायेला कोणी उत्पन्न केलं हे कळलं पाहिजे. तिने देवाची उत्पत्ती मायेच्या अलीकडली आहे, पलीकडली नाही. मग त्या मायेला कोणी उत्पन्न केलं ह्याचा पहिले काय करा? विचार करा. मायेपासून हे झालेत बाकीचे सगळे. पहिले माया कुठून उत्पन्न झाली? मूळ माया लोकजननी तये पासुनी गुण शोभिनी, गुण शोभिनी पासून त्रिगुणी जन्मदेवा. आता बघा, समर्थ सांगतात, मूळ माया ही सर्व लोकांची जननी आहे. सगळ्यांना उत्पन्न कोणी केलं? ह्या मायेनं, ह्या मूळ मायेनं. तिच्यापासून गुणशोभिनी माया उत्पन्न झाली. कुणापासून? मूळ मायापासून गुणशोभिनी. तिचा काय झाला? शोभ झाला, तिच्यामध्ये विकार उत्पन्न झाला त्या मूळ मायापासून. गुणशोभिनी माया, तिच्यामध्ये विकार. गुणशोभिनी मायेपासून काय झालं? मग ब्रह्म झाला, विष्णू झाले, महेश. या त्रिगुणी देवाचा जन्म कुणापासून? मग ह्या मूळ मायापासून. काय झाला? गुणशोभिनी माया उत्पन्न झाली, तिच्यापासून हे देव. ऐसे बोले ती शास्त्रकार आणि प्रवृत्तीचे लोक प्रत्यय पुसता कित्येक अकांत करीती. आता बघा, शास्त्र करते याप्रमाणे शास्त्र जे करते आहेत इतर प्रापंचिक लोकही बोलतात, पण त्यांना त्याच्या अनुभवाविषयी विचारलं की मात्र कित्येक जण अकांड तांडव करतात. चर्चेचा जर प्रश्न केला तर नुसता काही सभेमध्ये तांडवच असते. म्हणले की हे बोलतय, ते बोलतय, ते बोलतय, सगळेजण आपले मत सिद्ध करून दाखवणारे असतात. ऐसे बोलती शास्त्र कारण
आणि प्रवृत्तीचे लोक प्रत्यय पुसता कित्येक कांत करीती म्हणून त्यास पुसवेना त्याचे प्रत्ययो आणवेना प्रत्यय विन प्रेत नानाटका ठकी तर समर्थ सांगतात त्यांना तर विचारावेसे वाटतच नाही. कुणाला त्या शास्त्रात कर्त्यांना त्यांना प्रत्यक्ष अनुभवही आणून देता येत नाही. अनुभवाशिवाय नाना प्रयत्न म्हणजे नुसते फसवणूकच आहे, नाहीतर काय. अनुभवच नाही, नुसतं प्रयत्न करा, मग ही एक प्रकारची फसवणूकच आहे. अनुभव आणून द्यायला पाहिजे ना. जिथे अनुभव आहे तिथं उत्कृष्टता आणि अनुभव आहे तिथं इथं अनुभवच नाही, नुसती फसवणूक म्हणले. प्रचिती विन वैद्य म्हणती प्रतिवीन वैद्य मनवी उगीच करी उठावे ठेवी तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र जे मनुष्य वैद्यकीय शिकलेले नाहीत, वैद्यकीय ज्ञानच घेतलं नाही, ज्याला काही अनुभवच नाही, उगीच स्वतःला वैद्य म्हणून घेऊन उठाठेव करतो, त्या मूर्खाला इतर लोक संकटात गोवतात. आता बघा, उगाच म्हणणे शिकलच नाही आणि मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे. लोक जर तपासायला त्याच्याकडे गेले तर काय तपासणारे. उलट त्या लोकांवर एक एक संकटच ओढलं जाईल ना. ते काहीच्या काही काय करीन, विलाज करीन, कारण शिक्षणच घेतलं नाही ना. तैसाच हाही विचार प्रत्येक करावा निर्धार प्रत्यय नसता अंधकार गुरु शिष्यासी हे देव आणि त्याच्या विषयी अनुभव याबद्दल ही असाच काय सांगितलाय प्रकार. देव आणि त्याच्याविषयी अनुभव या बाबतीत असाच प्रकार असतो. अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञान रूपी अंधारातच चाचपडत राहतात, असं स्पष्ट इथं सांगितलंय. म्हणून अनुभव आला पाहिजे. बरे लोक असं काय म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे, परंतु स्वामीने सांगावे विशद करून. बरं म्हणले लोकांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे. लोक म्हणतात ते हे मान्य करावेच लागते, परंतु आता खरे काय ते स्वामींची स्पष्ट करुणा सगळं जे आहे ते स्पष्ट करून काय करणार स्वामी आता इथं मांडायला लागलेले आहेत. मनोदेवी माया केली तरी देवाची रूपे मायेत आली, जरी मनोमायेने माया केली तरी दुसरी नाही, देवानी माया निर्माण केली म्हणावं तर देवाची रूपेच मायेतून उत्पन्न झाली आहेत. मायेनं माया उत्पन्न केली म्हणावं तर माया तर एकच आहे, दुसरी नाही. मग आता झालं कसं उत्पन्न, हे प्रश्नच पडला ना. जरी मनोभूतो केली तरी ते भूताचीच वळली, म्हणावे जरी परब्रह्मे केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही, माया पंचमहाभूताने केली म्हणावं तर ती पंचमहाभूत तर मायेत समाविष्ट होतात. मग ती पंचमहाभूताने केली कशी म्हणता येईल. ती निर्गुण ब्रह्माने केली म्हणावं तर परब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तव्य नाही, कारण ते जशाला तसे त्याच्या ठिकाणी हालचालच नाही, आणि ते काय करणार आहे, तेही करू शकत नाही. आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी, माया मिथ्या ऐसी जाणावी तरी कर्तृत्व कैसे. आता बघा, बरं जाऊ द्या म्हणले, माया जर खरी असती तर मग ब्राह्मणाच्या ठिकाणी कर्तृत्व लादता आले असते का. ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व लादता आले असते का जर माया खरी असती तर. पण माया तर मिथ्या आभास रूप आहे, हे जाणले की कर्तव्याचा प्रश्नच कुठे उरतो. ब्रह्मापासून माया झाली कारण म्हणताच येत नाही, कारण का माया ही कशी मिथ्या आहे, आभास रूप आहे, हे जाणलं
कि झालं ना, मग कर्तव्याचा प्रश्न उरतो का नाही उरत? काय गरज आहे कर्तव्याची? कारण कर्तव्यासाठी काही नाहीच ना समोर. सगळं खोटं आहे, सगळं मिथ्या आहे, सगळं नाशिवंत आहे. आता हे अवघेची उगवे आणि मनास प्रत्यय फावे ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. तेव्हा आता या सर्व गोष्टीचा उलगडा व्हावा आणि प्रत्यक्ष अनुभवही यावा असे देवांनी, स्वामींनी कृपाळूपणाने काही केले पाहिजे असे श्रोता म्हणतात. आम्हाला हे सगळं कळावं, नीट लक्षात यावं, उग संशयामध्ये पडू नये. आम्हाला स्पष्ट असं लक्षात येईल, असं काय करा तुम्ही, कृपा करून सांगा स्वामी, असं श्रोते म्हणाले वक्त्याला. वेद मातृका वीन नाही, मातृका देहा वीन नाही, देह निर्माण होत नाही देहा वेगळा. मग आता वेद हे मात्रात्मक आहेत. 3.5 अ उ आणि म आणि अर्धी मात्रा असे 3.5 मात्राचा काय सांगितलेलं आहे? वेद मात्रा आणि त्यांचा प्रणवात्मक उच्चार यातून वेदाची उत्पत्ती झाली. वेद हे मात्रात्मक आहे, पण त्याच्यामध्ये अ उ आणि म अर्धी मात्रा असा ओमकार प्रणव आणि त्या प्रणवात्मक उच्चार यातून वेदाची काय झाली? उत्पत्ती. त्याचा उच्चार दर देहाशिवाय होत नाही. देह ही देहातून निर्माण होत नसतो. असतो? असतो ना. देह ही देहातूनच निर्माण व्हायलाय ना. एका देहापासून दुसरा देह निर्माण व्हायला लागलाय, उत्पन्न व्हायला लागलेला आहे. म्हणून तया देहामध्ये नरदेहो, त्या नरदेहात ब्राह्मण देहो, तया ब्राह्मण देहास पाहो अधिकार विधी. त्या सर्व देहात नरदेह सगळ्यामध्ये श्रेष्ठ. सगळ्या देहाचा विचार केला, नरदेह श्रेष्ठ. त्यातही ब्राह्मणाचा देह अधिक श्रेष्ठ नरदेहामध्ये. आणि त्या ब्राह्मण देहाधारींनाच वेदाचा अधिकार दिलेला आहे. ब्राह्मण देहधारींनाच वेदाचा अधिकार आहे. असो वेद कोठून जाहले, देह कास याने केले, देव कैसे प्रगटले, कोण्या प्रकारे आहो असो म्हणले. वेद कुठून आले, देह कशा प्रकारे उत्पन्न झाले, देव कसे प्रगटले, हा प्रश्न राहिलाच ना. दे ऐसा बळावला अनुमान, केले पाहिजे समाधान, वक्ता म्हणे सावधान होई आता. असे अनेक तर्क श्रोत्याच्या मनात उत्पन्न झालेत बर का. याचे समाधान आता केले पाहिजे, म्हणून वक्ता म्हणाला आता नीट सावधपूर्ण ऐका. जे तुमचे प्रश्न आहेत, वेद कुठून आला, देह कसा उत्पन्न झाला, देव कसा प्रगटला, हिच आता उत्तर ऐका. प्रत्यय पाहता साकडी अवघी होते, विघडा विघडी अनुमानिता घडीने घडी काळ जातो. मग अनुभव घेऊन पहावे म्हटलं की अडचण उत्पन्न व्हायली. शास्त्राशी त्यांचा मेळ जमला नाही की सगळेच बिघडून गेलं आहे. एकदा मेळ जमला नाही की सगळे बिघडत असत. म्हणून मग निरनिराळी तर्क करता करता घडीने घडी आयुष्यातील काळ निघून जातो. मग काय करायचं? लोकथाटी शास्त्र निर्णय येते बहुधा निश्चय, म्हणून या ऐक प्रत्यय येणार नाही. जनरूढी आणि शास्त्राचा निर्णय यात खूप अंतर असतं, दिसून यायलंय. त्यातही एक मत नसतं बर का, म्हणून एकच अनुभव येत नाही. एक मत नाही म्हणून अनुभव सारखा नाही. जर एक मत असलं असत तर अनुभव आला असता सारखा. म्हणून पुढे म्हणतात, आता शास्त्राची भीड धरावी, तरी सुटे ना हे गाता ओवी. गाता गोवी गाता गोवी हे उगवावी, तरी शास्त्र भेद दिसे. आता शास्त्राची भीड धरावी, तर ती गुंतागुंत काही सुटत नाही. ही गुंतागुंत सोडवायचा प्रयत्न करावा, तर मग शास्त्र वचनात मतभेद आढळून येतात. जर शास्त्र श्रवण केलं तर शास्त्र कळण,
त्याच्यात काय मतभेद आहेत ते कळ. आणि जर शास्त्राकडे बघितलंच नाही लय अवघड आहे म्हणून सोडून दिल्यावर काय कळणार आहे. आणि ही गुंतागुंत सोडायची असेल तर शास्त्र काय करावं, वाचावं, त्यातलं मतभेद ओळखावं, मग आपल्याला कळल कुठून देह झाला, मायाची उत्पत्ती कशी झाली, ब्रह्म कसं आहे, जगाचा व्यवहार कसा आहे, जगताची उत्पत्ती कशी झाली, पंचमहाभूत कोणापासून उत्पन्न झाली, वेळ लागल शास्त्र जर पाहिलं तर. शास्त्र नाही पाहिल्यावर ह्याचा काही मेळ लागल का, अजिबात लागणार नाही. म्हणून शास्त्र जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणून शास्त्राची भीड धरावी, गुंतागुंत काही सुटत नाही. जोपर्यंत भीड धरावी तर गुंतागुंत सुटत नाही. गुंतागुंत सोडवायचा प्रयत्न करावा तर शास्त्र वचनात मतभेद आढळून यायला लागलाय. शास्त्र रक्षुन प्रत्यय आणिला, पूर्व पक्षी त्यागुण सिद्धांत पाहिला, शहाणा मूर्ख समजाविला एक वचने, शास्त्र वचनही प्रमाण मानावे, अनुभवही घेऊन पाहावा. पूर्व पक्षाचे खंडन करून सिद्धांत जाणून घ्यावा. अनुभवाच्या शास्त्राच्या आधारे एकच वचन असे उच्चारावे. शहाण्या व मूर्ख माणसाचेही त्याने समाधान व्हावे, असं शास्त्र असतं. त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. पूर्व पक्ष काय म्हणायलाय, उत्तर पक्ष काय म्हणायला लागलाय हे कळून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यांचा सिद्धांत एकच असावा आणि तो सारखा झाला पाहिजे, तो कळाला पाहिजे. तर काय होणारे, सार्थक होणारे, तर कल्याण होणारे, अन्यथा नाही. शास्त्रीच पूर्व पक्ष बोलिला, पूर्व पक्ष म्हणावे लटक्याला, विचार पाहता आम्हाला शब्द नाही. शास्त्रातच अशी पद्धत आहे, पूर्व पक्ष मांडला जातो. शास्त्रामध्ये शास्त्रानेच पद्धत मांडली की पूर्व पक्ष मांडला, उत्तर पक्ष मांडला, गुरु केला, शिष्य केला, आणि कळायला सुरुवात होती ना म्हणून तर केला असेल ना. हे लटिकाचा असो, नंतर तो खोडून काढला जातो. म्हणून हा विचार करून आम्ही पूर्व पक्षाचे खंडन केलं. आम्हाला त्या दोष येऊ देऊ नये. तया तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. तथापि शास्त्राचेही रक्षण करून या विषयाचे कौतुक जे विवेचन केले जाईल त्यावर श्रोत्याने आदरपूर्वक विचार केला पाहिजे, असं वक्ता म्हणायला लागलाय. असं काय आहे त्या वक्त्यानं सांगितलं. जे जे काही श्रोत्यांना विचारलं ते ते सांगितलं कुणा वक्त्यानं. म्हणून जोगऋषी इथे सांगायला लागलेले आहेत की शास्त्राचे ही रक्षण करून त्या विषयाचे कौतुकाने जे विवेचन केले जाईल त्यावर श्रोत्याने आदरपूर्वक विचार केला पाहिजे, उगाच तर्क केला नाही पाहिजे. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे देह अशांक नाम समास दुसरा समाप्त. पहिला बी संपला आणि दुसरा बी सांगितला. काही एवढं हे नाही ह्याच्यामध्ये, आहे का नाही. तर पुढे काय म्हणतात, दशक 10वा समास 3 देह आशंका शोधन. उपाधिवीन जे आकाश तेची ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला. आता इथं सांगायले काय सांगतात की वक्ता सांगू लागला की शून्यत्वाच्या उपाधीशिवाय जे आकाश की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही असे ब्रह्म होय, आणि त्या निराभास ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूप मूळ मायेचा जन्म झाला. कसा झाला जन्म मायेचा, तर बघा, शून्यत्वाच्या उपाधीशिवाय जे आकाश की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही. आकाश कसं आहे, त्याच्यामध्ये शून्य म्हणता येत नाही त्या आकाशाला. त्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही असा असणारा निराभास ते ब्रह्म आहे. ब्रह्म कसं आहे, आकाशापेक्षाही निराभास असणार ब्रह्म. आकाश तरी पोकळी रूपाने भासायला लागली ना, ब्रह्म नाही म्हणले, पोकळी रूपाने म्हणता येणार नाही, म्हणून उपमा दिली आकाशाची.
आणि त्या निराभास ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूप मूळ मायेचा जन्म झाला. मूळ माया कोणती? स्फुरण रूप मूळ माया, तिचा काय झाला? जन्म झाला. कोणाच्या ठिकाणी? निराभास असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी. जो निराभास काहीच नाही, स्फुरण सुद्धा नाही, स्फुरणाच्या अगोदरची स्थिती ती ब्रह्मस्थिती. लक्षात राहू द्या. काय सुंदर सांगितले. आता बघा, लक्ष पाहिजे, कळावं. जिथं स्फुरण सुद्धा होत नाही, अंतकरणामध्ये स्फुरण आहे पण स्फुरणाचा सुद्धा विषय नाही तिथं, ते ब्रह्म. आणि ती स्थिती प्राप्त करून घ्यायची बरं का आपल्याला. ही स्थितीला काय म्हणतात? ब्रह्मस्थिती. तिथं काही संकल्प नाही, तिथं विकल्प नाही, निश्चय नाही, स्फुरण नाही, काहीच नाही. काहीच नाही म्हणजे शून्य का? शून्य बी नाही, शून्य बी नाही. नुसतं काय आहे तिथं? जाण्याच्याही पलीकडची स्थिती. नाही म्हणायचं नाही, आहे म्हणाय, नाही म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही, अशी स्थिती ती ब्रह्मस्थिती आहे. आता समजा एखादा मनुष्य आहे, डोळे झाकून पडला, झोपला नाही, बोलत नाही, संकल्प विकल्प करत नाही, कुणाशी गप्पा मारत नाही, ऐक नाही, काही ऐकत नाही, काय करत नाही, पण नुसता शब्द पडलेला आहे, अशी स्थिती आहे ती. आणि ती स्थिती आपल्याला प्राप्त करायची. आपल्याला 5 मिनिट सुद्धा बिगर मनाचा आपण राहू शकतो का? बघा, विचार करा. आज दिवसभराचा तेच विचार करा की 5 मिनिटं काय करायचे, एका ठिकाणी वृत्ती आपली राहते का? बघा, एका ठिकाणी लावून बघा, राहते का? जर आपली एका ठिकाणी वृत्ती राहिली तरच आपण काय झालोत? मग मन विक्षेप रहित झालोत, अन्यथा नाही. वरमच सांगितलेली. एका ठिकाणी 5 मिनिटं तरी वृत्ती स्थिर व्हायली का? जर वृत्ती स्थिर होत असेल तर मग काय नाही, अंतकरणामध्ये मल नावाचा दोष गेला, मग विक्षेप नावाचा दोष बी राहिला नाही. म्हणून प्रयास करावा लागतो. पाहता पाहता एका ठिकाणी वृत्ती लावता लावता एकच ठिकाणी स्थिर वृत्ती करता करता किंवा कुठं फिरून येते ती वृत्ती, पत्ता बी लागत नाही, ते बी कळत नाही. अभ्यास केल्यावरच ह्या गोष्टी कळतात, अशा कळत नसतात. जो साधक अभ्यास करतो त्याला हे गोष्टी अनुभवाला येतात, म्हणून अभ्यास करावा लागतो. जर ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेणं इतकं सोपं नाही. वृत्ती एका ठिकाणी लागते का? बघा, लावण्याचा प्रयत्न करा. मग किती सूक्ष्म अवस्था आहे हे कळतं, तसं कळत नसतं. ते मूळ मायेचे लक्षण, वायू स्वरूपाची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी. त्या मूळ मायेचं लक्षण आता काय सांगितलं अगोदर, की शून्यत्वाच्या उपाधीशिवाय जे आकाश, की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही, असं ब्रह्म होय. कुठलाच भास नाही, ते ब्रह्म सांगितलं. आणि त्या निरावास ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूप मायेची उत्पत्ती होती. जिथं स्फुरण आलं तिथं माया आली, जिथं स्फुरण नाही तिथं ब्रह्म आहे. बघा, आत्ता अनुभव घेता येते. जिथं स्फुरण नाही ती ब्रह्मस्थिती, आणि जिथं स्फुरण आलं तिथं मायेची स्थिती, तिथं माया आली. स्फुरणाचा व्यवहार झाला की मायेची उत्पत्ती झाली. त्या मूळ मायेचं लक्षण म्हणजे चंचलत्व. माया कशी आहे? चंचल. ती वायू स्वरूप असून तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण हे अत्यंत सूक्ष्म रूपाने असतात. कुठं? मायेत. काय आहे? त्रिगुणात्मक माया, 3 गुणांना युक्त माया झाली. तिच्यापासून पंचमहाभूताची उत्पत्ती झाली. बघितलं तर ही माया. आणि माया केव्हा उत्पन्न होते? आलं का लक्षात? जिथं ब्रह्माच्या ठिकाणी काय नाही, काय स्फुरणही नाही. ब्रह्म कसं आहे? जिथं निराभास, त्याच्या ठिकाणी स्फुरणही नाही, असं ठिकाण असलेलं ब्रह्म. पण तिचं स्फुरण उत्पन्न झालं की तिथं मायेचा जन्म झाला. मग त्या मायेपासून काय झालं? चंचलत्व प्राप्त झालं, पंचमहाभूताची उत्पत्ती झाली. आणि हे अत्यंत सूक्ष्म रूपानं असतं बरं का. याचा विचारच करावा लागतो. हे ढोबळ रूपानं कळता कळत नाही, किती प्रयत्न करा कळत नाही.
जर कळलं असतं तर ब्रह्मज्ञान सोपं झालं असतं ना, पण कळत नाही. आकाशापासून वायू झाला, तो वायुदेव बोलिला. वायूपासून अग्नी झाला, तो अग्निदेव. आकाशापासून वायूची उत्पत्ती, त्याला वायुदेव असं म्हणतात. पुढे वायूपासून अग्नीची निर्मिती, त्याला अग्निदेव असं म्हणतात. एकेकाची काय होईल आता उत्पत्ती. पहिले मायेची उत्पत्ती कशी झाली हे लक्षात आलं. पासून हे आकाशाची पंचमहाभूताची उत्पत्ती व्हायली, कशी व्हायली ते सांगायलेत. आकाशापासून वायूची उत्पत्ती झाली, वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली. अग्नीपासून झाले आप, ते नारायणाचे स्वरूप. आपापासून पृथ्वीचे रूप, ते बीजाकारे. आता अग्नीपासून जलत्व निर्माण झाले, म्हणजे जल म्हणजे पाणी. तेच नारायणाचे स्वरूप आहे म्हणून सांगायले. आपापासून बीजाच्या आकाराने पृथ्वी निर्माण झाली. म्हणजेच अगोदर काय, फक्त चैतन्य परब्रह्म. तिथं स्फुरण उत्पन्न झालं, ती माया झाली. त्या मायेपासून पुन्हा चंचलत्व, आणि त्याच्यापासून पंचमहाभूताची उत्पत्ती. मायेचे स्वरूप चंचल आहे, ब्रह्माचे स्वरूप स्थिर आहे. अंतकरणामध्ये स्फुरण झालं, मायाची उत्पत्ती झाली की तिनं काय केलं, पंचमहाभूताची उत्पत्ती. मग आता आकाशापासून वायूची उत्पत्ती, वायूपासून अग्नीची उत्पत्ती, अग्नीपासून जलाची उत्पत्ती, जलापासून पृथ्वीची उत्पत्ती. असा उत्पत्तीचा प्रकार सांगितला, जगताच्या उत्पत्तीचा प्रकार. ते पृथ्वीच्या पोटी पाषाण, बहुदेवाचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी. मग त्या पृथ्वीच्या पोटात अनेक पाषाण असतात. त्यापैकी काही मध्ये पुष्कळ देवाची लक्षणे आढळून येतात, व या पाषाण देवाची अनेकांना प्रचिती पण येते. पुढे सांगतात, नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका. समस्त देवाचा धारा एका वायूमध्ये. नाना वृक्ष, मातीच्या मूर्ती, यामध्ये जगातील लोकांना देवत्याचा रोकडा अनुभव येतो. समस्त देवांचा आश्रय वायू हाच असतो. वृक्ष, पाषाण, मृत्तिकादी सर्वात वायू हा असतो का नसतो? असतो. देव, यक्षिणी, कात्यायनी, चामुंडा, जखिनी, मानविनी, नाना शक्ती, नाना स्थानी देव. देश परत्वे, देश परत्वे म्हणजे देव, देश परत्वे देव. यक्षिणी, कात्यायनी, चामुंडा, जाखिनी, मानविनी वगैरे नाना रूपात निरनिराळ्या ठिकाणी शक्ती रूपात देवता वास करते. पुरुष नामे कित्येक देव असते अनेक, भूते देवते नपुसक नामे बोलिजे. पुरुष वाचक असे कित्येक देव आहेत, तर भूते देवते ही नपुसक लिंगी नावे असणारी ही अनेक देवते पण आहेत. देव, देवता, देवते, भूते पृथ्वीमध्ये असंख्याते, परंतु या समजताते वायू स्वरूप बोलिजे. या पृथ्वीवर असंख्य देव, देवता, देवते, भूते आदी आहेत, पण ही सर्व वायू स्वरूप आहेत म्हणून सांगितले. वायूचं जसं स्वरूप आहे तसं यांचं स्वरूप आहे, आपल्यासारखं यांचं स्वरूप नाही. वायू स्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे, गुप्त प्रगट होणे, जाणे समजतासी. नेहमी ती वायू स्वरूपात असतात. कोण? हे देव, देवता, भूते आदी वगैरे. काही प्रसंगाने ते नाना देह धारण करतात. कधी ती गुप्त असतात तर कधी प्रगट होतात. हा प्रकार सर्वच देवताबद्दल चालत असतो बरं का. वायू स्वरूपे विचरती, वायू मध्ये जगज्योती, जाणती कळा वासना वृत्ती नाना भेदे. ती सर्व वायू रूपाने संचार करते. कोण? ही मूळ माया. वायूमध्ये असलेल्या चैतन्याची जगज्योती
तीच जगज्योतीचीच जाणीव, वासनावृत्ती इत्यादी वेगवेगळी नावे आहेत. सर्व वायूमध्ये संचार करती कोण? देवदेवता. आणि त्या वायूमध्ये असलेल्या चैतन्याशी जगज्योतीचीच जाणीव, वासनावृत्ती इत्यादी वेगवेगळी नावे दिलेली आहेत. राहिलेला विषय उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. निर्वाणी. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च स्तोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च वो न भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वे पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वा कपानिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव माश्चर्यभावो न धर्मो न चातो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोजन्यमुक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वर्णमुत्तीर्णमन्द चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उमागीर महाराज की जय. बालासाहेब महाराज की